आमच्याकडे काही धुसफूस नाही. महत्त्वाचं म्हणजे आज बैठकीपेक्षा सुद्धा कालच्या निकालाच्या नंतर काही लोकांना असं मनापासून वाटलं की नाही भेटलं पाहिजे, म्हणून फक्त आणि फक्त आम्ही भेटायला म्हणून आलो होतो. अशी काही बैठक वगैरे असा काही प्रकार नाही. परंतु 22 आणि 23 तारखेला जे अधिवेशन नाशिकला पार पडणार आहे त्या अधिवेशनाची तयारी या सगळ्या संदर्भाने चर्चा करणे. दुसरी गोष्ट अशी की काल जो राहुल नार्वेकरांनी सो कॉल्ड त्यांच्या भाषेतला निकाल लावलेला आहे, कारण निकाल तो दिलाच नाही त्यांनी, तो जो निकाल लावलेला आहे तो निकाल गावागावात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठीचा काही कृती कार्यक्रम आखता येईल का यावर एक चर्चा होती. आणि 23 तारखेच्या नंतर संबंध राज्यभरामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जो कृती कार्यक्रम घेऊन जायचा आहे त्याचं काही नियोजन अशा सगळ्या अंगाने आजची चर्चा होती. याच्या पलीकडे काय नियोजन असणार आहे 23 तारखेनंतर कशा प्रकारे? नाही, ते आम्ही तुम्हाला सांगूच ना. काय आहे, आता नियोजनामध्ये ज्या काही गोष्टी फक्त अशा तोंडी चर्चा झालेल्या आहेत त्यातल्या अजून तारखा निश्चित व्हायच्या आहेत, काही वेळा निश्चित व्हायच्या आहेत, काही ठिकाणं असतील समजा तालुक्याची किंवा जिल्ह्याची, ती ठिकाणं निश्चित व्हायची आहेत. त्यामुळे ती एकदा तारखा, वेळ आणि स्थळ हे सगळं निश्चित झालं तर बैजवार आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला आवडेल. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. प्रतिक्रिया काल उदय सामंत यांनी दिली, ते शिंदे गटाची प्रतिक्रिया नाही, उलट माझा खरंच नार्वेकरांवरही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती. तुम्ही एकाला खरं म्हणताय दुसऱ्याला खोटं म्हणायला पाहिजे. तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र केल्यावर आमचे अपात्र व्हावेत. जर तुम्हाला देठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे, नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे. त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला. जे नार्वेकर सांगतात की 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग 2018चे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले, जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना नार्वेकर कसं काय संस्थेमध्ये किंवा त्या एकूण सरकारमध्ये बसू देऊ शकतात, किंवा जे नार्वेकर सांगतात की पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे, सचिव बेकायदेशीर आहे, कोषाध्यक्ष बेकायदेशीर आहे, तर मग एकटा एबी फॉर्म जो आहे तो एबी फॉर्मच कायदेशीर कसा काय होऊ शकतो. नार्वेकरांनी काल निकाल लावत असताना, त्यांनी निकाल दिलाच नाही, निकाल लावत असताना जी काही विधान परिषदेची गरिमा असते त्या खुर्चीची, एका ट्रायब्युनलवर ते बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी खरं तर खूप पक्षनिरपेक्ष असं होऊन बोलणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी काल ज्या पद्धतीने की मी किती भाजपचा हस्तक आहे, मी कालही असं म्हटलं होतं की नार्वेकर जो निकाल देतील तो बेंचमार्क असेल, जरी आम्हाला त्या निकालाबद्दल उत्सुकता नसली तरी सुद्धा, तर तो बेंचमार्क त्यांनी काल तयार केलाय. बेंचमार्क असा आहे की भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्याचा कार्यक्रम काल नार्वेकरांनी विधिवत पार पाडलेला आहे. म्हणजे इथून पुढे लोटस ऑपरेशनच्या नावाखाली आणि चिक्कार पैसा, खोके, मनगटबळ, सत्ताबळ, अर्थबळाच्या आधारे भाजपा कुठलाही पक्ष फोडू शकते आणि असा पक्ष फोडला तर नार्वेकरांचा संदर्भ देत त्याला राजमान्यता, अधिमान्यता मिळू शकते. हा बेंचमार्क काल राहुल नार्वेकरांनी दिला. सुप्रीम कोर्टात कायदेशीर ठरवलाय तर ठाकरे गटाच्या आमदारांनाही आता पगावलेंचा व्हीप कायदेशीर लागू होईल असं. हे बघा, नार्वेकर म्हणजे अंतिम नाहीयेत. नार्वेकर अजिबात अंतिम नाहीत. आपल्याकडची जी अंतिम न्याय व्यवस्था असते ती सुप्रीम कोर्ट असते. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळातला पक्ष खरा नाही, संघटनात्मक पक्ष आणि संघटनात्मक पक्षाचा व्हीप मानला जावा. संघटनात्मक पक्षाचा व्हीप हा सुनील प्रभूजींचा आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या ज्या डायरेक्शन असतात त्या खालच्या सगळ्या यंत्रणा आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांवरती एका अर्थाने अभिलेखाच्या स्वरूपात बंधनकारक असतात. पण या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम नार्वेकरांनी केलेलं आहे. त्यामुळे गोगावलेंचा व्हीप मानायचा न मानायचा त्याचं काय करायचं हे आम्ही आमच्या न्यायालयीन लढाई स्पष्टच करणार आहोत. कोर्टात दाद मागण्याविषयी काही चर्चा झाली नाही, सुप्रीम कोर्टात आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढूच. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू ती याच्यासाठी की म्हातारी मेल्याचे दुःख नाही, म्हातारी मेल्याचे अजिबात दुःख नाही. कारण ऑलरेडी 5 वर्षाचे सगळे अधिवेशन उपभोगून झालेले आहेत. गद्दार गँगकडून 5 वर्षाचा आमदार निधी उपभोगून झालेला आहे.
गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या प्रकारचे सगळे बेकायदेशीर गोष्टी करून झालेले आहेत, पण तरी सुद्धा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. यासाठी म्हणून नार्वेकरांचा निर्णय आम्ही अजिबात अंतिम मानत नाही. खरं तर मला नार्वेकरांबद्दल आश्चर्य याही गोष्टीचं वाटतं की नार्वेकर स्वतःला वकील बनवतात. खरंच त्यांच्याकडे सनद आहे की तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे, जसे शिंदे मानद डॉक्टर आहेत तसे हे मानद वकील आहेत का, असा प्रश्न निर्माण होण्या इतपत कालचं नार्वेकरांचं ते एकूण वाचन होतं. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढणार आहोत. काही आज बॅनर पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून असा उल्लेख केला गेलेला आहे. अहो नशीब त्यांनी ना म्हणजे त्रिताल प्रमुख, स्वर्गलोक, भूलोक, पाताळ लोक या तिन्हींचं प्रमुख मीच आहे असं बॅनर छापलं नाही नशीब. तेही करू शकतात. कारण काय असतं माहितीये का, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा, गृह यंत्रणा आणि चिकार खोके या सगळ्यांचा आधार घेत जेव्हा माणसं उभी राहतात तेव्हा आपोआप एका देहबोलीमध्ये मुजोरपणा येतो. जो मुजोरपणा काल नीलम गोरेंपासून सगळ्यांमध्ये ठासून भरलेला दिसला आम्हाला.